नमस्कार आत्मवंत युनिक क्रिएटिव्ह पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कुष्मांडा नवमी, आवळा नवमी आणि गोअष्टमी निमित्त ध्यानसाधना. चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता, गुरु, सद्गुरू, सर्व देवी देवता, साधू संत ऋषिमुनी, नवग्रहादी देवता, नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. आज आपण जाणून घेणार आहोत कुष्मांडा नवमी, आवळा नवमी आणि गोअष्टमी या 3 दिव्य तीर्थांचे रहस्य, त्यातील देवी, वृक्ष आणि गोमाता यांच्या माध्यमातून साधना व रेकीची दिव्य ऊर्जा यांची अनुभूती घेणार आहोत. शांत जागी बसा, सुखासनात बसा, डोळे बंद करा आणि आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर केशय मुद्रेत ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. कल्पना करा, माता कुष्मांडा ही सृष्टीची आदिशक्ती ही साक्षात आपल्या समोर प्रकट झाली आहे. तिच्या स्मरणाने मातेच्या आपल्या समोर प्रकट झाल्यामुळे मातेचे तेज आपल्यावरती पसरत आहे. मातेच्या तेजामध्ये आपले संपूर्ण शरीर बलयांकित होत आहे. विश्वातील अंधकार नाहीसा आणि प्रकाशाचा आरंभ होतो या मातेच्या स्मरणाने. देवीचा अर्थ आहे कु म्हणजे थोडा, उष्म म्हणजे उष्णता, अंड म्हणजे ब्रह्मांड. जिने थोड्या उष्णतेने ब्रह्मांडाची निर्मिती केली अशी माता कुष्मांडा साक्षात आपल्या समोर प्रकट झाली असून तिच्या चरणी आपण नतमस्तक होत आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. सोडताना सुरा संपूर्ण कलश रुधिरालुप्तमेवच ददाना हस्तपद्माभ्या कुष्मांडा शुभदास्तु मे. या दिवशी ध्यान साधनेने आपले मूलाधार चक्र लाल रंगाच्या दिव्य ऊर्जाने पृथ्वी तत्वरूपी मूलाधार चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. मातेचे दिव्य तेज आणि उष्णता आपल्या चक्राला प्राप्त होत असून प्रत्येक अवयवांचे कार्य उत्तमरित्या चालू आहे. माता कुष्मांडा चरणी कोटी कोटी आत्मवंदन. जय माता कुष्मांडा. कुष्मांडा मातेची दिव्य ऊर्जा आपण ग्रहण केली. आपल्या शरीरातील सर्व चक्रांना सक्षम आणि सुदृढ केले. आता आपण कल्पना करूया, आवळ्याच्या प्रचंड अशा मोठ्या उंच आवळ्याने बहरलेल्या अशा वृक्षाखाली आपण ध्यान साधलेला बसला. अवतीभोवती सुंदर असे प्रचंड छान आल्हाददायक हवेशीर वातावरण आहे. निसर्ग संपत्तीने भरभरून वाहणाऱ्या ह्या वातावरणात आपण आवळा नवमीच्या दिवशी साधना करत आहोत. कल्पना करा की आवळा वृक्ष हा ब्रह्माचे प्रतीक मानला जातो. एकच पद्मपुराणानुसार भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळसी यांना पूजले जाते. आवळ्याला अमृतफल म्हणतात कारण त्यामध्ये सात्विक ऊर्जा आणि पुनर्निर्मितीची क्षमता असते. आवळ्याचे पूजन करताना आवळ्याचा मंत्र दीर्घ श्वास घ्या. सोडताना मंत्र म्हणा, नारायण
मावळ्यासारखे वृक्षतिष्ठासे सर्वदा तेन त पूजेदस्तु स मोक्ष लभते ध्रुवम्. या दिवशी आवळा वृक्षाभोवती प्रदक्षिणा करून प्रार्थना केली व आवळा वृक्षाला स्पर्श केल्यास शरीरात सात्विकता व प्रसन्नता वाढते आणि रेखीमधले अनाहत चक्र आणि स्वाधिष्ठान चक्राला या आवळ्याच्या दिव्य ऊर्जाद्वारे ऊर्जांकित होत आहे. आवळा वृक्षाखाली केलेली ध्यान साधना ही कैक पटीने आपल्या सर्व चक्रांना ऊर्जांकित करत आहे. संपूर्ण चक्र आपल्यातील अवरोध नष्ट होत असून उत्तमरित्या कार्य करत आहे. श्वास घ्या, दीर्घ सोडा. वाम राम या बीज मंत्राद्वारे आपले मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. आता पुढील साधनेसाठी गोअष्टमी या दिनानिमित्त गोमातेच्या ठिकाणी बसून गोमाता ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी जाऊन ही ध्यान साधना करत आहोत. कल्पना करा आपल्यावर गोमाता तिच्या वासरासही असून आपण तिच्या सावलीमध्ये, तिच्या छायेमध्ये ध्यान साधना करत आहोत. गोमातेची प्रचंड ऊर्जा आपल्या संपूर्ण चक्राला ऊर्जांकित करत आहे. गोमातेच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. ती मातृशक्तीचे प्रतीक आहे. करुणा, प्रेम, पोषण आणि ममतेचे स्वरूप आहे. नमो गोभ्य, नमो देभ्य, नमः सर्वभ्ये नमः पृथ्वीये. या दिवशी गोसेवा, गोदान, गोमाता स्मरण, पूजन केल्याने गायीच्या पाठीच्या कण्यातील सूर्यकेतू नाडी असते. भारतीय वंशाच्या गोमातेत असते. त्यावर स्पर्श केल्याने मणिपूर चक्राशी संलग्न आपल्यामध्ये आत्मबल निर्माण होते आणि सेवाभाव वाढतो. मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ होते. एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडताना रम यम हम कल्पना करा गोमातेच्या सानिध्यात आपली साधना सफल संपूर्ण होत असून आपल्या शरीरातील सर्व चक्रे ऊर्जांकित होत आहे. त्यातील ऊर्जा संतुलित होत आहे. आपण शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होत आहोत. कुष्मांडानवमी सृजनशक्ती ब्रह्मांडाची आदिशक्ती मातेची कृपा प्राप्त होत आहे. आवळा नवमी सात्विकता, आरोग्य शक्ती आणि लक्ष्मी असे नारायणाची कृपा आपल्याला आणि आपल्या परिवारातील सर्वांना प्राप्त होत आहे. गोअष्टमी करुणा, प्रेम, सेवाभाव जागृत होत आहे आणि मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. या तिन्ही ऊर्जा एकत्र आल्यावर
आपले शरीर, मन आणि आत्मा संतुलित होत आहे. आपल्यातील सर्व चक्र ऊर्जांकित होत असून, शुद्ध होत असून, त्यामध्ये सकारात्मक भाव निर्माण होत असून, संतुलित होत आहे आणि सक्षम आणि सुदृढ होत आहे. रेकी साधनेत आपण यांना सूर्य, पृथ्वी आणि करुणा ऊर्जा म्हणू शकतो. हळूहळू दीर्घ श्वास घ्या. अनुभूती घ्या की आपल्या अंतरंगात माता कुष्मांडा देवी, आवळा वृक्ष आणि गोमातेची ऊर्जा एकत्रितपणे सहस्रार चक्रातून आपल्या सर्व चक्रांमध्ये वाहत आहे आणि आपले सर्व चक्र या दिव्य प्रकाशाने ऊर्जांकित होत आहेत. प्रत्येक चक्रातील अवरोध अडथळे दूर झाले असून मी शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक, कायिक, वाचिक, आर्थिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झाले आहे. देवी माता, आवळा वृक्ष आणि गोमातेचा प्रकाश आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची ऊर्जा प्रवाहित करत आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.